साठी एक सुवर्ण संधी आहे. हा गोलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 2 विकेट प्राप्त करणाऱ्या गोलंदाजाला प्रणव 11 आई गावदेवी क्रिकेट संघ मोहो क्रिकेट संघाचे कोच अर्थात व्यवस्थापक महेंद्र पाटे यांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस दिले जाणार आहे. बोलूया पहिल्या सत्रासाठी आमचे सहकारी आणि एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक गीतेश सार्डेकर यांच्याकडे आपण बोलूया. धन्यवाद महागुरु. नक्कीच पहिली लढत आपल्याला आजच्या दिवसामधील पाहायला मिळेल. एका साईडला प्रणय 11 गावदेवी मो टीम आणि त्याच्या विरोधात खेळत असताना आपण जय बजरंग मोठा खांदा टीमला पाहतो. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध खूप चांगलं नीटनेटकं स्वरूपाचं एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. सतीशभाई पाटील आणि त्यांची संपूर्ण गावदेवी बेलवली टीम यांच्या माध्यमातून दरवर्षी या टुर्नामेंटचं आयोजित केलं जातं आणि एक भव्य दिव्य या विभागाची सन्मानाची स्पर्धा म्हणून ज्याकडे पाहिलं जातं ते आमदार चषक 2026चे शानदार दमदार पर्व. 2 अंपायर देखील आपण पाहतोय. द्वारकानाथजी चोरगे आणि ऑलराऊंडरची भूमिका पार पाडणारे आमचे गुरुवर्य दिनेशजी पाटील सर असतील आणि आमच्या समवेत आपण खऱ्या अर्थाने ज्यांचा आवाज ऐकतोय मोठमोठ्या टुर्नामेंट ज्यांना कव्हर करत असताना आपण पाहतोय ते आमचे महागुरु गडगे सर तसेच कांचनदादा पाळकर यांच्या समवेत आम्ही घेऊन चालतो या मैदानाकडे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये खऱ्या अर्थाने हे वसलेलं मैदान आणि त्यामध्ये नक्कीच ही चालू असलेली आमदार चषक 2026ची एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं आणि नक्कीच प्रेक्षकांचं आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो आहे. अनिलजी पाटील यांचं देखील इथे आगमन होतं. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो दीपेश आणि नॉन स्ट्राईक एंडला गौतमला पाहतो तो गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज झाला आहे. पहिला विकल्प मित्तलला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर मो टीमच्या माध्यमातून. चला खेळ स्टार्ट. मैदानाच्या आतमधून बघा. 2 व्हीलर्स वाहने अथवा 4 व्हीलर्स वाहने कुणी घेऊन येऊ नका. गावदेवी क्रिकेट संघ बेलोली बघा आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, संयोजक आहेत, परंतु त्यांना सुद्धा त्या सूचना असणार आहेत. चला खेळ स्टार्ट. अंपायर ग्रीन सिग्नल द्वारकानाथ चोरगे सर. बोला गणपती बाप्पा मोरया. चला खेळ स्टार्ट. गीतेश यांच्याकडे आपण बोलूया. पहिलाच बॉल मित्तलला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल लॉब केलाय, फटका पोचलाय, जज केलं जात आहे आणि सुरेख झेल टिपत पहिल्या चेंडूवर पहिला धक्का. इथे बॅटिंग करत असताना जय बजरंग मोठा खांदा टीमला. मात्र विकेट अर्जित केली जाते. गोलंदाजी ट्रॅकवर असणारा मित्तलने मात्र चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का असेल बॅटिंग करत असताना मोठा खांदा टीमसाठी. दीपेश उद्दार जो सलामीला आलेला नक्कीच या सरसेनापतीला सोसतात माघारी परत ना. नक्कीच हे धोक्याची घंटा असू शकते बॅटिंग करत असताना जय बजरंगा मोठा खांदा टीमसाठी. चांगला चेंडू नव्हता परंतु मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. फटका फसला आणि एक चांगला झेल तिथे नक्कीच टिपला तो ऋषी मोरे या क्षेत्ररक्षकाने. चांगल्या झेल तिथे टिपत पहिला धक्का मोठा खांदा टीमला लागत असताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू बॅटिंग ट्रॅकवर आपण अंकेश उद्दारला पाहू शकाल. तेज तरार चांगली गोलंदाजी सटीक लाईनची गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना मित्तलला आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू सुरेख टाकलेत मित्तलने, रोखून धरलं बॅटिंग करत असताना जय बजरंग मोठा खांदा टीमला. इथून चांगला खेळ करावा लागेल. चांगली धावसंख्या धावपलकावर येणं अपेक्षित असेल. अलॉंग द कार्केट मिडॉनमधनं चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. थोडंसं कंबल ऋषी तिथे जरूर झाला होता परंतु दुसरीसाठी नकार देत इथे 1 धावेने श्रीगणेशा केला जातोय. बॅटिंग करत असताना जय बजरंगा मोठा खांदा टीमच्या माध्यमातून शांत वेट अँड वॉचचं क्रिकेट मैदानामध्ये दाखवत असताना मोठा खांदा टीम
इथून मात्र मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये आहे. मुभा असते स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल गौतम या बॅट्समनला अक्रॉस द लाईन चेंडू भिडकावायचा होता, शरीराचा वेध घेतला, जोरदार अपील जरूर केली. अपीलमध्ये उत्साह जास्त पाहायला मिळाला, लाईन मात्र मिस पाहायला मिळाली आणि निश्चितपणे अजून एक निर्धाव चेंडू येतो आहे. जसजसे निर्धाव चेंडूचा पर्सेंटेज वाढत जाईल तसतसा दबाव वाढेल. मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना मोठा कांदा टीमवर. पुढचा चेंडू मित्तलचा, यावेळी कट करायचा होता, गुडलेन स्पॉटवर चेंडू टेक ऑफ केला, थोडीशी उचली या चेंडूवर पाहायला मिळाली आणि सलगचा दुसरा चेंडू मात्र निर्धाव खेळला जातो गौतम चौधरीच्या माध्यमातून. इथून मात्र मॅग्नेटिक पॉवर प्लेचं पहिलं षटक निश्चितपणे प्रणय 11 गावदेवी मो टीमच्या बाजूने येताना दिसत आहे. चांगली गोलंदाजी, प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न मित्तल मस्कर करतो आहे. चांगली दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, सलगचे 3 चेंडू मात्र षटक राहिले मो टीमच्या बाजूने. चांगली गोलंदाजी हाताळली मित्तल मस्कर, या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. पहिल्या सलामीवीराला डगआउटला पाठवलंय. धावपलकर फक्त 1 धाव लागले. थोडासा बॅकफुटला येताना जय बजरंग मोठा खांदा टीमला पाहतोय. इथून मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. दोन्ही फलंदाजाला अंकेश उद्दार आणि गौतम चौधरी या फलंदाजाला चांगली बॅटिंग करावं लागेल. किमान 5 षटकामध्ये 50 ते 60 दबाव धावपलकर येणं अपेक्षित असेल. बॅटिंग करत असताना जय बजरंग मोठा खांदा टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. इथून मात्र प्रणित 11 गावदेवी मो टीमला आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि तो निर्णय पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणे यशस्वीरित्या पार पाडलाय. यावेळी लॉब केलाय, फटका पसलाय. नो मान्स लँडमध्ये चेंडू डिलिव्हर झाला. वेगाने क्षेत्ररक्षक जरूर चेंडू आले होतं, परंतु चेंडू मात्र आवाक्याच्या बाहेर. 1च्या बदल्यात 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या माध्यमातून 3 धावा धावपलकार लागल्या जातात. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. सुमित मोरे दुसरा विकल्प आपण पाहतोय. सन्माननीय अतिथी नारायणजी म्हात्रे यांचं इथे आगमन झालं आहे, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो आहे. चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. एकाच्या विरोधात एका साईडला मोठा कांदा आणि त्याच्या विरोधात खेळ करत असताना आपण मोह टीमला पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावपलकार धावा लागल्यात. त्या 3, 1 गडाच्या मोबदल्यामध्ये 1 डीप मिड विकेट आणि 1 लॉंग ऑनला असे 2 क्षेत्ररक्षक तैनात असताना बॅटचा पेस कोळलाय. चेंडू मात्र जाईल सरळ सीमारेषेबाहेर येतोय. पहिला षटकार. मोठ्या फटक्यांची नितांत गरज होती. बॅटिंग करत असताना मोठा खांदा टीमसाठी आणि नक्कीच तो षटकार आलाय अंकेश उद्दारच्या बॅटमधून. इथून मात्र नवसंजीवनी दिली जाईल. बॅटिंग करत असताना जय बजरंग मोठा खांदा टीमसाठी 7 धावेच्या मदतीने 9 धावा धावपलकार लागले जातात. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर षटकार दाखवला. बॅटिंग करत असताना अंकेश उद्दारनं चांगली बॅटिंग इथून करायची अंकेशला हे जाणतोय आणि सलगचा दुसरा षटकार येतोय. दॅट्स अ बिग हिट. षटकार. सतीदादा पाटील हाय किंग मेकर मानस मनोर यांचं आगमन झालेलं आहे. मानस स्वागत आहे सतीदादा पाटील. आणि बघा आमचे योगेश पाटील,
त्यांच्या समवेत अजय पाटील, विशाल पवार. 15 धावा ऑन बोर्ड. सलगचे 2 षटकार आल्यात. तिसरा मारायचा प्रयत्न होता, फटका फसलाय आणि गोल्डन विकेट मैदानातून गारद होत असताना अंकेश उद्दार बॅक टू डगआउट. दोन षटकार आल्यानंतर वाटलं होतं की हे षटक मात्र मोठं होईल, परंतु ही वादळ येण्यापूर्वी शमवलं गेलं. गोलंदाजी करत असताना आपण सुमित मोरेला पाहिला, चांगला झेल तिथे जज केला. आयुषने मात्र चांगला झेल टिपत दुसरा धक्का दिलाय तो मो टीमला 15 या धावसंख्येवर. नितीन दुंद्रेकर इन ॲट नंबर 4चा खेळाडू मैदानात इन होताना पाहतोय. सलामीला गेलेला आपण फलंदाज मैदानात मध्ये पाहतोय गौतम चौधरी आणि नितीन दुंद्रेकरला आता चांगला खेळ करावा लागेल. इथून कमबॅक करून देईल का हे षटक? जरूर 2 षटकार आले, परंतु लगेच कमबॅक ताकदवान केलाय गोलंदाजा सुमित मोरेने. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकावर 15 धावा लागल्यात 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये होते, परंतु इथे मात्र लाईन मिस पाहायला मिळाली. पंच राकेश म्हात्रे यांना आपण पाहतोय. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव धावफलकावर जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 16 धावा धावफलकावर लागल्या जातात. पहिले षटक 1 धावेचं आल्यानंतर असं वाटलं ते कुठेतरी कमी धावांवर रोखलं जाईल, परंतु चांगली सुरुवात अंकेश उद्दारने केली होती, परंतु शेवट मात्र गोड करू शकला नाही. नक्कीच तिसरा षटकार मारण्याच्या नादात तो विकेट मात्र गमावून बसला. यावेळी कट केलाय क्षेत्ररक्षण. तिथे आपण आयुषला पाहतोय. 1 धाव कंप्लीट होते. 1 धावेच्या मदतीने धावफलकावर 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. दुसरं षटक मार्गस्थ असताना नाणेफेकीचं कॉल जिंकल्यानंतर मो टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंग करत असताना आपण जय बजरंग मोठा कांदा टीमला पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. सुमित मोरे सज्ज होईल. यावेळी फटका फसलेला, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेबाहेर चौकारासाठी. पहिलं षटक राहिलं ते मो टीमच्या बाजूने, दुसरं षटक राहिलंय ते मोठा खांदा टीमच्या बाजूने. पहिल्या षटकामध्ये आल्या 1 धाव आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा उभारल्या गेल्या त्या मोठा खांदा टीमच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खऱ्या अर्थाने पाहतो आपण आमदार चषक 2026 हे शानदार दमदार पर्व साकार होताना आपण पाहतोय. सतीशभाई पाटील आणि त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते चला यानंतरची लढत असेल नीलकंठेश्वर उलवे विपक्ष कोपरा. 17 संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी टॉस कक्षमध्ये येणं गरजेचं आहे. उलवे विपक्ष कोपरा या, अन्यथा सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. तिसरं षटक सुरुवात होत असताना आपण पाहतोय. पहिलाच बॉल उडवलाय, फटका चांगलाय, ऑन साईडला क्लिअर करत येतोय बिग हिट षटकार. ज्या मित्तल मस्करने पहिले षटक 1 धावांचं हाताळलं होतं त्यालाच इथे टार्गेट केलं जात आहे. षटकाराने मात्र स्वागत केलं जात आहे मित्तल मस्करचं. बॅटिंग करत असताना नितीन दुंद्रेकरच्या बॅटमधून 1 षटकार पाहायला मिळतोय. 7 धावेच्या मदतीने 7 धावा 27 धावा धावफलकावर लागताना आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळी चांगला फटका पॉइंटच्या मधोमध काढलाय. गोळीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय, सरळ सीमारेषेबाहेर येतोय चौक.
चला सुनीलजी पाटील यांचं आगमन होत आहे. एकेकालचे नामांकित क्रिकेटर आणि एक नामांकित खऱ्या अर्थाने बघा कारागीर सुद्धा आहेत. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. 4 धावेच्या मदतीने 31 धाबा धावफलकार लागल्या जातात. आता मात्र धावगती रोखणं थोडंसं कठीण झालंय. गोलंदाजी करत असताना प्रणय 11 गावदेवी मोह टीमसाठी आक्रमण मैदानामध्ये पाहतोय. बॅटिंग करत असताना नितीन दुंद्रेकरच्या माध्यमातून अजून एक समोरच्या दिशेने फेकून दिलाय. येतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून बिग हिट षटकार. कमालीची बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना आपण नितीन दुंद्रेकरला पाहतोय. 4 चेंडू फेस केले ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार 1 एकेरीच्या माध्यमातून चांगली धावसंख्या अद्यापपर्यंत जमवल्या. षटकाराच्या मदतीने 37 धाबा धावफलकार लागल्यामध्ये जातात. 4 चेंडू आणि वैयक्तिक 17 धाव्यांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारलाय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये दाखवत असताना आपण नितीनला पाहतोय. व्हेरिएशन केलंय थोडंसं स्लोवर गती परिवर्तन या चेंडूवर पाहायला मिळालं. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एक धावेच्या मदतीने 38 धाबा धावफलकार लागल्या जातात. ज्या मित्तल मस्करने 1 धावेचं षटक पहिलं हाताळलं होतं त्या मित्तल मस्करला या षटकामध्ये टार्गेट केलं जात आहे. आमचे काकडे सर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतो. यावेळी बॅटची लिडिंग एज ईस्टर्नच्या पाठीमागे खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं आहे आणि अजून एक धक्का असेल. बॅटिंग करत असताना मोठा कांदा टीमला डिकेश मोरेने मात्र चांगला झेल टिपला आणि तिसरा धक्का असेल जय बजरंगा मोठा कांदा टीमला. बॅटिंग करत असताना 38 या धावसंख्येवर सलामीवीराने थोडंसं नाखुश केलं. परंतु नितीन दुंद्रेकरचा विचार करायला गेलं चांगली बॅटिंग तो अद्यापपर्यंत मैदानामध्ये करतोय. अंकेश उद्दारने देखील चांगली साथ मैदानामध्ये दिल्या. आणि नक्कीच तिसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकार धावा लागल्या त्या 38. चांगली धावगती जरूर दमवल्या परंतु अजूनही 2 षटकं असतील. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. चांगली बॅटिंग इथून मात्र या 2 बॅट्समनने केले तर सहजरित्या 60 धावांपर्यंत मजल मारू शकतो तो मोठा कांदा टीम. बॅटिंग करत असताना नवीन येणारा फलंदाज आपण निखिल भगतला पाहतोय. स्ट्राईक एंडला गोलंदाजीच्या भोवऱ्यावर मित्तल मस्कर सज्ज होईल शेवटचा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी. यावेळी कट करायचं होता तेच तरार चेंडूची फेकी केली जाते. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागल्या. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. ऑर्गनायझरच्या भूमिकेत पंच जिथे कमी तिथे आम्ही. एखादा पंच अनुपस्थित असेल तिथे राकेश म्हात्रे असतील, आमचे राजेश पाटील असतील आणि बायकर मॅनसुद्धा एक आदर्श क्रिकेटर. अनेक वर्षे क्रिकेट खेळतो राकेश. बघा आजी बघा त्याची फिजिकल फिटनेस बघा. हां खूप मेहनत आहे. संपूर्ण या खेळपट्टीला गती दिशा देण्याचं काम आपल्या मार्किंगच्या माध्यमातून त्याने केलं खऱ्या अर्थाने. सतीदादांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. आज सुनीलजी इथे उपस्थित आहेत. आमचे पंढरनाथ दादा कडव बघा मोह क्रिकेट संघाला दिनेश बंधू जर सांगायचं झालं ना कांचन पालकर संघांना मोहत नाही आपल्या विभागातील अनेक संघांना अनेक स्पर्धेमध्ये मग त्यामध्ये प्रणय 11 ओम साई चिखले या संघाचे सुद्धा ते पुरस्कर्ते आहेत. आज त्यांचे 2 संघ आहेत बघा. म्हणजे क्रिकेटला एक धर्म मानणारे व्यक्तिमत्व. आणि सत्र संपल्यानंतर निश्चित स्वरूपात सतीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते पंढरीनाथ दादा कडव तुमचा सन्मान केला जाईल. बघा आमचे आदरणीय नारायणदादा म्हात्रे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रत्येक दिवशी
रात्रभर त्यांची उपस्थिती आम्ही पाहतो. आणि सुनीलजी पाटील माजी क्रिकेटर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स गीतेश साडेकर यांच्याकडे बोलूया. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावर धावा लागल्यात 38 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवर निकेश मोरे सज्ज होईल. पहिलाच बॉल आपण पाहिला गेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला गेला आणि पहिला निर्धाव चेंडू येतोय. तो गोलंदाजी करत असताना निकेश मोरे. इथून जर कमी धावांवर रोखायचं असेल कांदा टीमला तर असे चेंडू फेकावे लागतील. इथून ब्रेक थ्रू मात्र दावे लागतील. ते गोलंदाजी करत असताना मोर टीमला स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नितीन ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. यावेळी उचली पाहायला मिळाली आणि निश्चितपणे जोरदार अपील देखील केली जाते. तर नक्कीच तुमच्यासाठी थर्ड अंपायर नसेल, तुम्हाला रिव्ह्यू नसेल याचं देखील आपण नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची. अंपायरवर कुठल्या प्रकारचं प्रेशर आणू नका. तुमच्यासाठी रिव्ह्यू नसेल याची देखील आपण नोंद घ्या. चला लगेच खेळ स्टार्ट करायचे बघा. क्षेत्ररक्षण करणारा संघ जास्त उशीर करू नका. लगेचच मो क्रिकेट संघ प्रणय 11 गावदेवी मो. दोन्ही संघांना आमच्या गावदेवी क्रिकेट संघ बेलवलीची एक नियमावली आहे. तुम्हाला एक रिव्ह्यू इथे दिला जाणार आहे आणि त्या रिव्ह्यूचा वापर तुम्हाला मात्र एकदाच करता येणार आहे. हाईट फॅक्टर अर्थात बिमारसाठी आणि वाईटसाठी मात्र त्याचा वापर तुम्हाला एकदाच करता येणार आहे. ओ टू गीतेश सावडेकर. चांगली गोलंदाजीची सुरुवात करत असताना निकेश मोरेला पाहतो. सलगचे 2 चेंडू मात्र निर्धाव फेकल्यात निकेशने. यावेळी बॅटच्या रडारमध्ये आलाय, फेकून दिलाय, ऑन साईडला येतोय. दॅट्स अ बिग हिट. षटकार. चौथ्या क्रमांकावर नितीन दुंद्रेकर इन झालाय, परंतु कमालीचे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा षटकार पाहायला मिळते. चांगली भागीदारी मैदानामध्ये रचत असताना या षटकाराच्या मदतीने धावपलकावर धावा लागल्यात ते 44. चांगली धावगती देण्याचा प्रयत्न इथे मात्र नितीन दुंद्रेकर करतोय. पाठीमागचे 2 चेंडू निर्धाव केला, परंतु तिसऱ्या चेंडूवर मात्र आसमान दाखवलाय तो निकेश मोरेला. यावेळी चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे डीपला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे आणि अजून एक विकेट गारद होत असताना एचच्या माध्यमातून चांगला झेल टिपत चौथा देत. चव्वेचाळीस या धावसंख्येवर चौथा देदेक्का असेल जय बजरंगा मोठा खांदा टीमला. चेक. इथे सन्माननीय राम नामदेव पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने आमच्या स्पर्धेचे केंद्रबिंदू सन्मानित सतीदादा पाटील यांच्या वतीने तुम्हाला आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. दादा या व्यासपीठावर आपला आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून आम्ही इथे स्वागत करत आहोत. इनॅट नंबर 6चा खेळाडू मैदानामध्ये इन होत असताना आपण वरद भगतला पाहतोय. इथून कशा रीतीने खेळ केला जाईल. मोठा कांदा टीमच्या माध्यमातून मोठा फटका खेचायचा होता, परंतु लाईन मिस पाहायला मिळाली. सत्यवान काकडे सरांकडून इशारा आलाय. दॅट्स वाईट. एक धाव अवंतरची धावपलकर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 45 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना धावपलकार लागल्या गेल्यात. 5 षटकांचा पूर्वार्ध आणि 5 षटकांचा उत्तरार्ध कसा रंगेल, त्यामध्ये नक्कीच कोण जिंकेल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष राहिलं आहे. आमदार चषक 2026 हे शानदार दमदार पर्व साकार होताना आपण पाहतो पेलवली क्रीडानगरमध्ये. यावेळी उचली पाहायला मिळाली. चांगली चेंडूची सांगता होत असताना निकेश मोरेचा विचार करायला गेलो. 3 चेंडू निर्धाव फेकल्या, 1 विकेट त्यांनी संपादन केल्या आणि 1 षटकाराचा मार जरूर काढला. चांगली गोलंदाजी स्लॉगोरच्या षटकामध्ये निकेश मोरे मात्र करताना दिसतोय. थोडंसं धावसंख्येला मात्र इथे मात्र लगाम लावण्याचं काम निकेश मोरे करतोय. यावेळी समोरच्या दिशेने जसा आळा तसा परतवलाय, फेकून दिलाय. बिग हिट. षटकार.
चार चला पाण्याची पूर्तता करायची आहे. पाणी घेऊन जा. चला पाणी घेऊन जा. बघा आमचे नारायणदादा मात्र सुद्धा तयार होते, परंतु ती जबाबदारी तुमचा राखीव खेळाडूच घेऊन जाईल. मो क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने जर लागोपाठ 2 विकेट प्राप्त केल्या तर त्या गोलंदाजासाठी महेंद्र पाठे संघाचे व्यवस्थापक आहेत मो यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 51 धावा धावपलकार लागले गेल्यात. अर्धशतक कंप्लीट केले जाते. बॅटिंग करत असताना जय बजरंगा मोठा खांदा टीमच्या माध्यमातून चांगली धावगती जमवले. इतर म्हणे पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्ची घातली होती मित्तल मस्करने, परंतु त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग इथे करत असताना आपण फलंदाज पाहिला अंकेश उद्दारला. त्यानंतर त्याला साथ दिली ती नितीन दुंद्रेकर. आणि आता मात्र खेळ करत असताना आपण वरद भगत आणि निखिल भगत या 2 बॅट्समनला पाहतोय. शेवटचं षटक असेल. या षटकामध्ये निश्चितपणे प्रयत्न असेल प्रणय 11 गावदेवी 11 मो टीमच्या माध्यमातून की कमीत कमी धावांवर रोखण्यासाठी प्रयत्न इथून केला जाईल, तर जास्तीत जास्त धावा जमवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. तो जय बजरंगा मोठा कांदा टीमच्या माध्यमातून यश पाटील पाहतो आपण शेवटचा विकल्प. मोठा कांदा संघाच्या संघनायकाला आम्ही अगोदर अनाऊन्समेंट केली होती, याची नोंद घ्या. 9 खुर्च्या तुम्हाला दिलेत आणि त्या 9 खुर्च्यामध्ये 9 खेळाडू बसले पाहिजेत. आम्ही टॉस करतानाही सांगितलं होतं, त्याच्यानंतर पुन्हा अनाऊन्समेंट होणार नाही याची तुम्ही नोंद घ्या. आणि फक्त खेळाडू तिथे बसतील आणि त्यासाठीच खुर्च्या आहेत. राजेश पाटील यांचं माझ्याकडे आगमन झालं आहे. इलेक्ट्रिशियन राजेश पाटील यांचं करूया सरचे स्वागत. ओल्ड कॉमेंट बॉक्स. स्ट्राईक एंडला आपण निखिलला पाहतोय. गोलंदाजीच्या बौरवर सज्ज झालाय यश पाटील. पहिलाच बॉल फुलटॉसला टॉस करायचं होतं. समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1च्या बदल्यात दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते आणि या 2 धाब्याच्या मदतीने 53 धाबा धावपलकार लागल्या जातात. निश्चितपणे सुसज्ज एक नीटनेटकं स्वरूपाचा दरवर्षी या विभागाची सन्मानाची स्पर्धा म्हणून ज्याकडे पाहिलं जातं ते आमदार चषक 2026चं हे शानदार दमदार पर्व आपण साकार होतोय. इथे मात्र बॅटची लिडिंग एज जरूर लागली होती. दिशा देण्याचा प्रयत्न बॅटिंग करत असताना वरद भगतने केला होता, परंतु 1 धाव येते. 1 धावेच्या मदतीने धावपलकार धावा लागतात. त्या 54 धाबा. स्लॉगवरचं षटक प्रत्येक चेंडू आता मात्र इम्पॉर्टंट झालाय तर दोन्ही टीमसाठी. इथून मात्र मोठे फटके दाखवावे लागतील. चांगली धावसंख्या धावपलकार इथून मात्र येणं अपेक्षित असेल ते जय बजरंगा मोठा कांदा टीमसाठी. स्ट्राईक एंडला आपण वरद भगतला पाहतो, ज्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर पाहायला मिळाला आहे. अजून एक येईल का आणि फटका सजवलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून फेकून दिलाय. दॅट्स अ बिग हिट. षटकार. कारी फलंदाजाने कडकच मारला, परंतु बघा खेळाडू कक्ष आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला. खांदा क्रिकेट संघ तुम्ही तिथे बसलेले आहात, परंतु तुमचा समर्थक तिथे एकही आढळता कामा नये. आणि तुमचे मोबाईल आहेत बघा, ऑफ असतील, क्लोज मोबाईल असतील. आणि तुमचा राखीव खेळाडू आहे ना, त्याच्याकडे ते मोबाईल सुपूर्द करा. त्याच्याकडे नाही, बंद असतील मोबाईल मात्र. तर नक्कीच जो झेल टिपला आयवा कॅचसाठी लक्की ड्रॉ इथे ज्यांनी कोणी झेल घेतलाय इथे मात्र आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. लक्की ड्रॉसाठी तुमचं नाव इथे नोंदवायचं आहे. इथे मात्र गोळीच्या वेगाने चेंडू फरार झालाय. सीमारेषेबाहेर येतोय. चौकार. चौकाराच्या मदतीने 64 धावा धावपलकार लागल्या जातात. जर पाहायला गेलं कांचनदादा तर पाठीमागच्या 4ही षटकामध्ये प्रत्येक 3ऱ्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला आहे. नक्कीच चांगली बॅटिंग मैदानामध्ये जय बजरंग मोठा कांदा टीम करताना आपल्याला पाहतोय. स्ट्राईक एंडला वरद भगत. यावेळी फक्त दिशा दिली, फेकून दिला. काय कमालीचा फटका आला. दॅट्स अ बिग हिट. षटकार.
क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये आग ओकतोय. त्याच्या बॅटमधून मोठे फटके यायला सुरुवात झाल्या. जर वरद भगतचा विचार केला गेलो 3 षटकार 1 चौकारच्या मदतीने 5 चेंडूमध्ये 22 धाब्यांची बारदार खेळी मात्र साकारत असताना पाहतोय. काही कमालीचे फटके, चौफेरी बॅटिंग करण्याची ताकद मात्र त्याच्यामध्ये नक्कीच कर्णधारांचं लक्ष देखील आता त्याच्या खेळीकडे लागलाय. 6 धाब्याच्या मदतीने 70 धाबा धावपलकार लागल्या जातात. या षटकातील या 17 मधील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. अजून एखादा कलात्मक फटका त्याच्या बॅटमधून येईल का, आता प्रेक्षकांचं लक्ष त्याकडे लागलाय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये वरद भगत करत असताना यश पाटील सज्ज होईल त्याच्या विरोधात. स्लोवर केला, वेगाने प्रभावित केला. नक्कीच वेगवान चेंडूवर मोठे फटके येतात आणि त्या अनुषंगाने त्याने व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न फसला आणि आली त्या अवंतरची 1 धाव. 1 धावेच्या मदतीने 71 धावा धावपलकार लागल्या जातात. चांगली बॅटिंग मैदानामध्ये वरद भगत दाखवतोय. पुन्हा एकदा यश पाटील मात्र सज्ज होईल वरद भगतच्या विरोधात खेळ करताना. अगोदरच बॅकफुटला गेले होते. नक्कीच 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परततील की नाही. चांगली फेकी क्षेत्ररक्षकाकडे होते आणि रनआउटच्या स्वरूपात सांघिक विकेट मिळेल ती मो टीमला. 72 धावा धावपलकार लागल्या जातात 5 षटकाच्या समाप्तीनंतर. पाच षटकांचा खेळ संपलाय. 72 धावा धावपलकार लागल्या जातील. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना प्रणय 11 गावदेवी मो टीमला 73 धावा कंप्लीट करायच्यात त्या 30 चेंडूमध्ये. चला इथे थँक्स गीतेश सार्डेकर इथे नाणेफेक केली जाईल. एका बाजूला निलकंठेश्वर उलवे, बघा सचिन पाटील एक संघनायक आहेत, चांगले गुणलेखक आहेत. कोपराया शांतिगृह बघा, शनिगृह सतीश दादा या आणि सुनील दादा या. सतीश पाटील सुनील पाटील या. आपण नाणेफेक इथे संपन्न होईल. हेड अँड टेल. चला या सुनील दादा या. सतीश दादाला असणारे प्रेम, एकेकालचे नामांकित क्रिकेटर. शनिकृपा नीलकंठेश्वर उलवे, बघूया टेलसाठी पुकार दिला आणि इट इज हेड. आपण पाहतो निलकंठेश्वर उलवे क्रिकेट संघाने सामना इथे जिंकलेला आहे. संघनायक निश्चित स्वरूपात काय सांगाल निश्चित स्वरूपात इथे आल्यानंतर या स्पर्धेबद्दल तुमच्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले, कशी वाटली स्पर्धा आपल्याला? आयोजन तर खूप सुंदर वाटतंय आणि बघायचं तर कृपा नाणेफेक गमावलेले आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारले असता? आम्ही फलंदाजी मग आता उखाऱ्यात आले, तुमच्या मनासारखं झाले. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली. विकेट फलंदाजीसाठी अनुकूल आहे. 5 षटकांचा सामना असेल. किती धावा बनवण्याची तुमची संकल्पना असेल? तसं तर आम्ही जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न करू, कारण की टेनिस क्रिकेटमध्ये कितीही धाव काढले तरी सेफ नाही, परंतु आमचे 4ही गोलंदाज चांगलेच आहेत. आम्ही जवळजवळ 60 धावांच्या आसपास करण्याचा प्रयत्न करू. इथे एकीचं बल बघायला मिळतो. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली
आणि या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ सतीदादा पाटील यांच्या विचारधारेतून आमदार प्रचंडदादा ठाकूर चषक स्पर्धा भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेबद्दल काय सांगाल, कशी वाटली स्पर्धा आपल्याला? स्पर्धा तर खूप चांगली आहे. लाईट वगैरे विकेट वगैरे सगळी चांगली आहे. आम्ही 2 दिवस लाईव्ह बघतोय. चांगली एकदम आयोजन तर एकदम चांगलाच आहे. थँक्यू सो मच. ये होते संगनायक खऱ्या अर्थाने. या दोन्ही बच्चूदादा पवार, या बच्चूदादा या, नामांकित कुस्ती पंच आमचे कमिटी मेंबर्स आहेत. रात्री 2ची एंट्री कुठली ती सर विचारा त्यांना खूप प्रकारानं. चला या पंढरनाथ कडव्याचा सन्मान करू. सतीदादा या आपण पॅकर्स आहे ते प्रणव 11 आई गावदेवी मोह क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत. एक चांगले पॅकर्स मित्रांनो, छुपा रुस्तम ज्याला म्हटला जातो, व्यासपीठावर येणार, शांतपणे क्रिकेटचा आनंद घेणार आणि त्यांच्या खेळाडूंना नेहमी चांगला गाईड त्यांचं लाभलेला आहे. अशा व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान बेलोली गाव भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष, आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस अर्थात सतीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे आमचे कडव साहेबांचा सन्मान केला जात आहे. हो टू कमेंट्री बॉक्स. यापूर्वी गीतेश साडेकर यांचा आवाज ऐकला, आता मानस यांच्याकडे आपण बोलूया. मानस मनोरे. धन्यवाद महागुरु. आणि त्याच्याच बरोबरीने तत्पूर्वी आपण गीतेशजी सार्डेकर सरांचा आवाज ऐकला, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. दुसऱ्या सत्राला मात्र सुरुवात होतीये. पहिला चेंडू लोवर फुल टॉस बॉल मिळालाय. मिडॉनच्या डोक्याच्या वरून बॉल क्लिअर करतोय. बाउंड्री रे मात्र पहिल्या बॉलवरती आलेला पहिला चौकार. सर्वप्रथम गणपती बाप्पाला आपण वंदन करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणत गणपती बाप्पाला आपण वंदन करतोय. तदनंतर अखंड भारताचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्या राजाच्या सोबत होते 18 पगड जाती जमाती, ज्या राजाच्या पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती, ज्या राजाचं नाव घेता फुलून येते गर्वाने छाती, असा एकच राजा या महाराष्ट्राचा, तो राजा शिव छत्रपती. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण वंदन करतोय. क्रिकेटकडे जर आपण लक्ष दिलं तर यावेळेस मात्र लेग स्टंपवरती पिचिंग केलेला हा चेंडू दिशा खराब तर दशा खराब. बॉल मात्र ओव्हर द फाईन लेग निघून चाललाय. आणखीन एक चौकार. मैदानाच्या आतमध्ये आमचे भगवानदादा पाटील बघा क्रिकेटचा आनंद घेतात. सतीदादा पाटील यांचे बंधू आहेत. स्वागत आहे तुमचं. 8 धावा या स्कोर कार्डवरती मात्र जोडल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. दुसऱ्या सत्राकडे आपण आता वाटचाल केली आहे. अर्थातच डे नाईट नंबर 03 आणि त्याच्यामध्ये पहिली मॅच आपण इन ॲक्शनमध्ये या क्रीडांगणावरती पाहतोय. अकोटप्पाचा बॉल होता बाहेरच्या दिशेने, बाहेरची कडा पण घेतली आहे. थर्ड मॅनला क्लिअर करत असताना डीप थर्ड मॅन बाउंड्री रोपच्या जवळ मात्र या चेंडूला अडवला गेलाय. धावांसाठी मात्र 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावताना पाहायला मिळतील. चेक करायचा पंचांनी सांगितलंय. चला तिसरे पंच विनंती ऑन स्क्रीनवरती हा निर्णय आपण चेक करायचा. चेक करतायत. योग्य निर्णय पोहोचवला जाईलच. मोठा खांदा आणि त्यांच्या विरोधामध्ये मोह अशी मॅच या क्रीडांगणावरती आपण आजच्या या तिसऱ्या दिवस रात्रीमध्ये पाहतोय. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू आहे. डिसिजन क्लोज आहे आणि त्यामुळे चेकिंग होईल. GTCच्या क्लिअरिटी क्वालिटीमध्ये हा निर्णय.
सेफ आहे. चला आपण कंटिन्यू करायचं आहे पुढे. सेफ आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 धावा या चेंडूवरती मिळतात. जो रनचेज आहे तो टोटल 73 धावांचा रनचेज आपल्याला 5 ओव्हर्समध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगला चेंडू होता आउटसाईड टॉप स्टम्पची लाईन, पण व्हाईट लाईनच्या बराचसा बाहेरून बॉल निघून चालला. पंच 2 हात समांतर करतील. अवांतर चेंडूचा मात्र इशारा येतोय. संध्याकाळचं सत्र या ठिकाणी सुरू झालंय. अर्ली इव्हनिंग ज्याला आपण म्हणतो, आणि त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये अतिशय निसर्गरम्य असं वातावरण या क्रीडांगणाच्या अवतीभवती आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं नॅचरल ॲटमॉस्फिअर आहे आणि त्याच्यामध्ये मात्र ही स्पर्धा सुरू आहे. आखोटप्पाचा बॉल शॉर्ट हार्म पूल करण्याचा प्रयत्न. काव कॉर्नर रिजनकडे क्षेत्ररक्षक पोहोचत नाही आहेत. टप्पा पडला गेलाय. बॉल थोडंसं फंबल. दुसऱ्या धावेसाठी परतल्यात आणि 2 धावा मात्र इथून देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना आपल्याला यावेळेस पाहायला मिळतील. P1चं पहिलं षटक. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय. एक खेळाडू डीप लॉंग ऑफच्या एरियामध्ये उभा केला. दुसरा खेळाडू डीप काव कॉर्नरच्या एरियामध्ये मात्र उभा केला गेला. आणि तदनंतर मात्र P1च्या पहिल्या षटकामध्ये हर्षद भगत या गोलंदाजाची गोलंदाजी आपण पाहतोय. दीपेश मोरे, सुमित मोरे ओपनिंग पेअर आहे बॅटिंग करत असणाऱ्या टीमची, आणि यावेळेस मात्र धावा 14 जमवल्यात. आणखी एक चांगला फटका. क्या बात आहे. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा CLASS प्युअर क्लास टीम कव्हर पॉईंटच्या पलीकडे हा चौकार. मोरिया DJ निलेश बंटी तुमचं कौतुक करावलं गेले. सुभाष नामदेव पाटील, राम म्हात्रे आणि राम नामदेव पाटील हे सुद्धा जयेंद्र पाटील क्रिकेटचा आनंद घेतात. दादा यावं व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. मिड विकेटच्या एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल केलाय. दुसऱ्या धावेसाठी परतल्यात. वाक्या बात आहे. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट मात्र यावेळेस पाहायला होती. अगदी चिट्या त्या चपाईने दौड लगावली होती खेळपट्टीच्या मधोमध, आणि 2 धावा या शेवटच्या बॉलवरती देखील कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या बरोबरीने आई गावदेवी मोहो संघ P1च्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 73 चेस करत असताना पोहोचलाय. 20 धावा स्कोर कार्डवरती विदाऊट लॉस. येणारे मात्र 24 चेंडू आता बाकी आहेत, आणि विजयासाठी जर आपण पाहिलं 53 धावांची गरज. वीस मिनिटांमध्ये 4 ओव्हर सुरुवातीच्या कंप्लीट करणं फार अनिवार्य आहे. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. स्पर्धेची नियमावली कडक आहे. अर्थातच जो खेळाडू कक्ष त्याच्यामध्ये तुमचे प्लेयर्सच बसले पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही समर्थक जो आहे तो खेळाडू कक्षामध्ये बसता कामा नये. 12वा खेळाडू जो तुमचा आहे त्याच्याकडे जो जर सेलफोन असेल तर तो स्विच ऑफ असला पाहिजे. हे देखील या स्पर्धेचे नियम आहेत, ज्याच्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. आई गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली यांचं एक दमदार आयोजन आणि आमदार चषकाची ही अतिशय भव्य दिव्य स्पर्धा या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. अर्थातच सतीश दादा पाटील साहेबांचा आपण उल्लेख केला. त्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला आपण साकार या ठिकाणी केलेलं आहे. 4 टीम्सना आधीच पेनल्टी मिळालेली आहे, त्यामुळे नियमांचं पालन या ठिकाणी करावं लागेल. स्लॉटमध्ये बॉल होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे. डिस्टन्स मात्र कव्हर करता आलं नाहीये बॉलला. लॉंग ऑनमध्ये टिपला गेलाय झेल. पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू फलंदाज होतील बाद. न्यू बॅटर आता मात्र इनॅट क्रमांक 3 वरती इन होताना आपल्याला पाहायला मिळतील. चेतन मोरे मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला इन होताना पाहायला मिळत आहेत. धावांना डिफेंड करत असताना ब्रेक थ्रूज आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. या गोष्टीचा उल्लेख नेहमी केला जातो, कारण चेंडू फक्त निर्धाव टाकून तुम्ही मात्र धावा डिफेंड करू शकत नाही आहात, तर तुम्हाला मात्र विकेट घेऊन त्या धावा डिफेंड कराव्या लागतात. त्याच प्रयत्नामध्ये पहिला ब्रेक थ्रू मिळाला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गौतम चौधरी या गोलंदाजाला. स्लोवर पद्धतीचा बॉल होता. अगदी कदाचित वाटलं की बॅक ऑफ द हँड डिलिव्हर्ड केलाय की काय. व्हाईट लाईनच्या बराचसा बाहेरून होता,
पंचांनी सांगितलं इट इज व्हाईट बॉल, अवांतर चेंडू मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना लाईन लेंथमध्ये ॲक्युरेसी, कन्सिस्टन्सी या गोष्टी महत्त्वाच्या आहे. यावेळेचा बॉल आणखीन एक प्रहार चढवलाय. डिस्टन्स यावेळेस मिळालं जात आहे काऊ कॉर्नरच्या वरून. 6 धावेंचा हा प्रहार, षटकार. असे उद्योजक म्हणून ओळख लागलेले बंटी ठाकूर, दुर्गेजी ठाकूर आणि त्याचबरोबर प्रदीप चोरगे या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. बंटी ठाकूर आणि दुर्गेजी ठाकूर, सतीजी पाटील आणि बाया शेठ यांच्याकडून स्पेशल आमंत्रण आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. यावरचा बॉल इथे मात्र आणखीन एक बॉलवरती थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळालं. मागचा बॉल वेगाने फेकला, त्याच्यावरती षटकाराचा मार बसला. आणि त्यानंतर मात्र व्हेरिएशनचा वापर करत असताना स्लोवर बॉल डिलिव्हर्ड केला, त्याच्यावरती एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी कन्वर्ट केली जाते आहे. ॲज अन बॉलर तुमच्याकडे पेस किती आहे त्याच्यापेक्षा तुमच्याकडे व्हेरिएशन्स किती आहेत या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ॲज अन बॉलर फक्त वेगाने तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. लाईन लेंथ आणि त्याच्याच बरोबरीने व्हेरिएशन या गोष्टी तुम्हाला मात्र ॲज अन बॉलर म्हणून कराव्या लागतात. कारण या खेळामध्ये गोलंदाजाची लाईफ जास्त नाही आहे याचा उल्लेख मात्र केला जातो. फलंदाजांसाठी विशेषतः खेळ ओळखला जातो असं म्हटलं जातं, पण तरी देखील मात्र गोलंदाजांनी आपली चांगली शैली जर टिकवून ठेवली तर मात्र तुम्हाला देखील या खेळामध्ये प्रचंड यश मिळेल यात मात्र शंका नाही. स्पेशली टेनिस बॉल क्रिकेटचा जर आपण विचार केला, चेतन आले होते, चेतनने मात्र आल्या प्रहार केला आहे, 6 धावा स्कोर केल्या, त्यानंतर सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली आहे. 28 धावा स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात. आणखीन एक चांगला चेंडू होता ऑन साईडला. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह आपण पाहतोय. महत्त्वाची भूमिका असेल या रनचेसमध्ये फलंदाज सुमित मोरे आणि चेतन मोरे या 2 फलंदाजांची. कारण टॉप ऑर्डरचे जे 3-4 बॅटर्स असतात त्यांच्यावरती मात्र जास्त रेस्पॉन्सिबिलिटी असते रन चेसमध्ये. कारण जे लोअर ऑर्डरचे बॅटर असतात तेवढासा सराव त्यांचा नाही आहे, तेवढीशी प्रॅक्टिस ते करत नाहीत, तेवढा खेळ करण्याची संधी त्यांना मिळत नाही. या दरम्यान खऱ्या अर्थानं जनरल सेवा ज्यांचे आहे ते आमचे सतीशजी पाटील भिंगार यांचंही आगमन झालं आहे. दादा या आपण आपलंही सहर्ष स्वागत आहे. अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं खूप चांगलं योगदान मनीष डीजे अँड साऊंड सिस्टीम म्हणजेच मंडप डेकोरेटर्स आहेत, त्यांचंही मनीषचं खूप छान योगदान लाभलं आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर अतिशजी मालुसरे यांचं मंच्याकडे आगमन होतं आहे, त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर जितेंद्र पाटील ज्या माणसानं या गावाला आणखीन एक नवी ओळख दिली, आपल्या आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. मग देवींचे गाण्यामध्ये ज्या माणसानं आपलं नाव भरीव केलं आणि उत्तम गाणी गात आपल्या आवाजाचं कौशल्य दाखवणारे जितूभाई यांचं करूया सहर्ष स्वागत. ओट कॉमेंट बॉक्स. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये धावांची बरसात होती ओव्हर द मिड विकेट. आणखीन एक 6 धावेचा षटकार. $39 धावा या स्कोर कार्डवरती मात्र यावेळेस आपल्याला जमा होताना पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 2चा मात्र खेळ इथे संपलाय. 73 चेस करायच्यात. ओव्हर झालेली आहे पंच आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर षटकार, 2 सिंगल्स, 1 चौकार, 1 षटकार. ओव्हर झालेली आहे. 2 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. 39 धावा, लॉस ऑफ 1 विकेट या स्कोर कार्डवरती मात्र आपल्याला पाहायला मिळतात. इफ वी टॉक अबाउट द इक्वेशन देन मात्र येणारे 18 चेंडू अजूनही या सत्रामध्ये आपल्याला बॅलन्स असताना पाहायला मिळतील. आणि थँक्स मनस इथे बघा प्रणय 11 मोह क्रिकेट संघ केलं पंचाई. चला सत्यवन काकडे इशारा करतात. कांचन पालकर सर सांगतायत की भारतामधील एकमात्र पंच आहेत ज्यांना रमी सर्कलमध्ये थार लागले. चला इथे प्रणय 11 मोह क्रिकेट संघ खेळतो आणि क्रिकेटचा आनंद घेत असताना बघा मोह नाईट स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर चषकाचे आयोजक आपण माऊली मस्कर, प्रशांत म्हात्रे, सार्थक म्हात्रे, समाधान मस्कर, राकेश पाटील, राहुल पाठे आणि ऋषी म्हात्रे
मोह क्रिकेटचा आनंद घेतात. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दत्ता गायकर आमचे आलेले आहेत बघा. जिथे संघर्षांच्या विचारांची बसती तिथे दत्ता गायकर यांची नेहमी दोस्ती. या दादा, स्वागत आहे तुमचं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, मानस मनोरे. 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन केलं जाईल. ओव्हर क्रमांक 3 साठी दीपेश हुद्दार या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅकवरती मात्र आपण पाहतोय. दोन्ही एंडनी गोलंदाजी केली जाते. या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य अतिशय सुंदर हे मैदान आहे. अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते, जागा बनवली होती स्वतःसाठी. पॅट आणि बॉलचा मात्र यावेळेस संपर्क मिळत नाहीये. विदाऊट कनेक्शन नो रिॲक्शन या गोष्टीचा उल्लेख केला जाईल. डॉट चेंडू मात्र यावेळेस येताना पाहायला मिळेल. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी मोह संघाने बाजी मारली आहे. कमबॅक करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी या मॅचमध्ये. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक या गोष्टीचा उल्लेख केला जातो. तुम्ही किती वेळा पडला त्याच्यापेक्षा किती वेळा उठून लढला ते महत्त्वाचं आहे. आणि ती लढाई मात्र गोलंदाजांना यावेळेस करावी लागेल. मोठा खानदार संघ पहिला बॉल निर्धाव गेला या ओव्हरमध्ये. 17 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 34 धावांची गरज असेल. प्रत्येक बॉलवरती 2 धावा येणं गरजेचं. यावरचा बॉल देखील वेगवान होता. पॅट मात्र आधी फिरली गेली आहे. LBW साठी अपील पाहायला मिळाली. पंचांचा सिग्नल येतोय लेग पाईसचा. लेग पाईसच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी कन्व्हर्ट केली जाते. ही ओव्हर महत्त्वाची आहे. सुरुवातीच्या 2 ओव्हर बॅटिंग करणाऱ्या टीम आई गावदेवी मोह संघाच्या नावावरती आहेत. या ओव्हरमध्ये जर इकॉनॉमिकल षटक राहिलं कमबॅक करेल मोठा खांदा टीम. आणखीन एक चांगला बॉल, येथून देखील LBWची अपील केली आहे. बॅटच्या साह्याने आणखीन एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कन्व्हर्ट केली जाते. मॅचमध्ये आता मजा यायला सुरुवात झालेली आहे, कारण बॉलिंग टीमने मात्र आता कमबॅक करायला देखील सुरुवात केली आहे. 17मध्ये जर आपण पाहिलं सुरुवातीची 2 षटकं तब्बल 39 धावा, जवळजवळ 19.50च्या सरासरीने त्या धावा बनवल्या गेल्या. आणि त्याच्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल स्पेल. आमचे बाबूराव पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. 2 बॉल 2 विकेटसाठी 500 डाऊन द लेग साईड. आणखीन एक व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. बाबूराव पाटील साहेबांनी पारितोषिक लगावलेलं आहे. 2 बॉल 2 विकेट जर मिळवल्या तर मात्र 500 रुपयांचं कॅश प्राईज हे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जाईल. अवांतर चेंडूवाला चांगले 3 बॉल फेकले होते. दीपेश त्यांना व्हाईट बॉल फेकण्याची गरज नव्हती. मोमेंटम शिफ्ट केला जाईल का? फुल टॉस बॉल, यस. नको ती ऑडी नको ती फरारी. बॉलने घेतली एक गगन भरारी, सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे षटकार. उल्लेख केला होता कांचन सर मी की व्हाईट बॉल फेकायचा नव्हता. मोमेंटम शिफ्ट केला जाईल का? आणि मोमेंटम आता शिफ्ट झालाय. पण 3 चेंडू तुम्ही सुरेख फेकले, 1 चुकी केली आणि त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे या ओव्हरचं चित्र आता बदललं गेलं आहे. क्रिकेटचा खेळ स्मॉल मिस्टेक लीड्स टू बिग लॉसेस. छोटी चुकी मोठं नुकसान या गोष्टीचा उल्लेख मात्र वेळोवेळी केला जातो आहे. चुकीला माफी नाही या खेळामध्ये. यू हॅव टू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स असं नेहमी म्हटलं जातं. तुमच्या चुकीतून तुम्हाला शिकण्याची गरज असते, परंतु चुकी इथे मात्र पुनरावृत्त आता केली आहे. वाईट चेंडू फेकला, त्यानंतर आणखीन एक खराब बॉल लेग स्टंपवरती होता, त्याच्यावरती 6 धावेंचा षटकार आला आणि टोटल मात्र आता पोहोचलाय तब्बल 48 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं 25 धावेंची गरज असेल येणारे 14 चेंडूंमध्ये. अकुटप्पाचा बॉल यावेळेस पण फिरून मांडण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला चकावत नशिबाची साथ मिळते. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक वार, आणखीन एक चौकार. 4 50 पूर्ण झाली आहे. 52 धावा जमवल्यात आई गावदेवी मोह संघाने या रनचेसमध्ये. सामना मात्र आपल्या टीमसाठी ओपन केलाय.
फलंदाजी करत असताना बॅटर सुमित मोरे या खेळाडूने आणि चेतन मोरे यांनी त्यांना 7 पण दिली आहे. साथी हात बढाना एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना. आणि या जोडीने मात्र हंटिंग इन फेअर जे मैदानाच्या आतमध्ये दाखवलं आहे. यावेळेस देखील मात्र एक सिंगल धाव येथून कन्वर्ट केली जाईल. या एकेरी धावसंख्येच्या बरोबरीने ओव्हर क्रमांक 3चा खेळ मात्र येथून आता संपला गेला आहे. 73 चेस करायच्या धावा झाल्यात 53. 53 धावा, लॉस ऑफ 1 विकेट, येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 20 धावींची गरज. आतिश मालू या डीजे मग मनीष असेल बंटी तुमचं कौतुक करू आम्ही. आतिश मालुसरे ज्यांच्या वतीने स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल आम्हाला प्राप्त झालेली आहे. क्रिकेटचा आनंद घेतात. बाबूराव पाटील साहेब तुमचंही मनपूर्वक स्वागत. सुभाष मोठा कांदा, सुभाष नामदेव पाटील, राम म्हात्रे आपले स्वागत आहे. बघा बाबूराव दादा पाटील मोठा कांदा यांच्या वतीने लागोपाठ 2 विकेटसाठी खांदा क्रिकेट संघातील गोलंदाजाला 500 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स मानस मनोरे. धन्यवाद सर. 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 20 धावांची गरज आहे. रिक्वायर रन रेट 10.00. 10 धावा प्रति ओव्हर मागे तुम्हाला मात्र या ठिकाणी घ्याव्या लागतील. आणि 10 धावा जर प्रति षटका मागे म्हटलं तर तेवढंसं जड नाही आहे. ज्या फॉर्ममध्ये मात्र हे खेळाडू आहेत. आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आखो टप्पाचे चेंडू वारंवार डिलिव्हर केले जातात. क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. आधीच मात्र अडचणी होत्या आणि त्याच्यामध्ये वाढ करत असणारा हा आणखीन एक चौकार. चला नेक्स्ट मॅचमध्ये जी निलकंठेश्वर उर्वे टीम मात्र फिल्डिंग करणार आहे. खरं तर ही मॅच जशी संपेल, खरं तर फिल्डिंग टीम जी आता मैदानाच्या आतमध्ये ती मैदानाच्या बाहेर जाण्याआधी तुम्हाला इन व्हायचं आहे. या गोष्टीकडे देखील आपण लक्ष द्यावं. टाईम अलर्ट आहे. अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा. नियमांचं पालन प्रत्येकाला करणं महत्त्वाचं. व्हाईट लाईनच्या बाहेरून बॉल होता. पंचांचा अवांतरचा इशारा. आधीच दुष्काळ, त्या 13वा महिनाही. चला सामना संपला की नवीन बघा दुसरा सामना खेळवला जाईल. उल्वे विपक्ष कोपरा आणि ज्या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे उल्वे क्रिकेट संघ, तुम्हाला एक खेळाडू मैदानात आहेत तर लगेचच मैदानात दाखल व्हायचे आहे. आणखीन एक बॉल, याच्यावरती पण आलाय हा प्रहार. 6 धावेंचा षटकार. सुमित जिंकलाय आई गावदेवी. मोह संघाने मॅच नंबर 15 टोटल या स्पर्धेमधली हायएस्ट टोटल चेस करणारा संघ आई गावदेवी मोह. चला इथे चला डीजे कडे बोलूया. मनीष या मनीष. आई गावदेवी मोह क्रिकेट संघाचं अभिनंदन. खांदा क्रिकेट संघाचा आभार. सुनीलजी पाटील एकेकालचे नामांकित क्रिकेटर आणि त्यांचा हेतूची सन्मान. आमदार चषकाचे दमदार ऑर्गनायझर सतीश दादा पाटील, भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व. बेलुली गावातील निलेदादा खारकर, रायगड जिल्हा परिषदेच्या त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सदस्य आहेत. या निले दादा स्वागत. बाबूराव पाटील या आपण खांदा दादाही आपला सन्मानित केला जाईल. सतीश दादा आपण या. नामदेव दादा या आपण. तत्पूर्वी सर मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जातं. ज्यांनी 11 चेंडूंमध्ये 36 धावा केल्या ते सुमित मोरे मॅन ऑफ द मॅच. चला सुमित याचे बाबूराव दादा पाटील खांदा. बघा खांदा क्रिकेट संघाचे बिग समर्थक आणि त्यांचा हेतूची सन्मान. आमदार चषकाचे आमचे दमदार ऑर्गनायझर सतीश दादा पाटील